वेलकम टू श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईट लेक्चर नंबर 12 मध्ये पोहोचलेलो आहोत. तर सुरू करूया सेल द युनिट ऑफ लाईट. आज आपल्याला काय पाहायचं आहे की सेलचं फंक्शन काय आहे आज आम्हाला पाहायचं आहे. तर बघूया आपण फंक्शन ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनला आपण म्हणतोय प्लाझ्मा मेम्ब्रेन, जी आम्हाला यूकॅरोटिक आणि प्रोकॅरोटिक कॉमनली पाहायला मिळते. यूकॅरोटिक सेल आणि प्रोकॅरोटिक सेलमध्ये कॉमनली पाहायला मिळते. तर मेम्ब्रेनचं फंक्शन काय आहे? सेल मेम्ब्रेनचं फंडामेंटल फंक्शन आहे वॉटर मिनरलचं ट्रान्सपोर्टेशन करणे. ट्रान्सपोर्ट मीन्स वाहतूक करणे. दुसरं काय बघा की सेल मेम्ब्रेन ही एक दरवाजा समान आहे. काय म्हणतो आपण? सेल मेम्ब्रेन काय आहे? समजा हे आपलं घर आहे आणि ह्या घराचा दरवाजा म्हणजेच आपण काय म्हणूया याला सेल मेम्ब्रेन. आणि या सेल मेम्ब्रेनमधून कोणाला आत यायचं आहे, कोणाला बाहेर जायचं आहे, हे सर्व कोण ठरवतं आहे? सेल मेम्ब्रेन. ओके. ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल. द मेम्ब्रेन सिलेक्टिव्ह परमेएबल. बघा आपला जो दरवाजा जो आहे, हा जो दरवाजा आहे सिलेक्टिव्ह परमेएबल आहे. सिलेक्टिव्ह परमेएबल का म्हटलं की काही लोकांना आत येण्यास परवानगी देतो तर काही लोकांना परवानगी देत नाही आहे. बरोबर आहे. आपली घरची लोक असतील, आपले नातेवाईक असतील तर काय करणार? आपण घरामध्ये घेणार. पण आपल्या घरामध्ये अनोळखी व्यक्ती आली, दूधवाला, न्यूजपेपरवाला, ते आत येऊ शकत नाही आहेत. बरोबर आहे. ह्यालाच म्हणूया आपण सिलेक्टिव्ह परमेएबल. इट इज परमेएबल फॉर वॉटर. सेल मेम्ब्रेन जे आहे की वॉटरला अँड सम सिलेक्टेड सोल्यूट यांना परवानगी देत्या. द सेल मेम्ब्रेन कंट्रोल परमिटिव्हिटी म्हणजे परवानगी, कंट्रोल करते. इट डिसाइड व्हॉट काइंड ऑफ मटेरियल मे बी एंटर. सेल मेम्ब्रेन ठरवत्या की कोणतं मटेरियल आहे ते सेलच्या आत येणार, कोणतं मटेरियल आहे सेलमध्ये येणार नाही. हे संपूर्ण कोण ठरवाले? तर सेल मेम्ब्रेन. काय सांगितलं बघा? इट डिसाइड व्हॉट काइंड ऑफ मटेरियल मे बी एंटर म्हणजे प्रवेश करणे, आत येणे म्हणूया आपण. इनसाइड आत. अँड मे नॉट कोण आत येणार नाही, हे सर्व ठरवले जाते. ओके, ठीक आहे. पुढे घेऊन जाऊया. तर सेल मेम्ब्रेनच्या बाबतीत असं म्हणू शकतो आपण की सेल मेम्ब्रेन जी आहे ट्रूली सेमी परमेएबल नाही आहे. सेल मेम्ब्रेन ही ट्रूली सेमी परमेएबल नाही. कारण ट्रूली सेमी परमेएबल म्हटलं तर फक्त वॉटरच आत येणार. समजा सेल मेम्ब्रेनमधून फक्त वॉटर पास होत असेल तर काय म्हणू शकतो? ट्रूली सेमी परमेएबल म्हणू शकतो. सेमी परमेएबल. पण वॉटरबरोबर काही सोल्यूट आयन्स पण आत बाहेर येऊ शकतात. त्यानंतर काय लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया आपण पुढं. हे घ्या. तर काय आलं की समजा तुम्हाला मी एक पॉईंट सांगतो, या ठिकाणी एक फंडामेंटल एक सांगतो, लक्ष घेऊया आपण. चला ठीक आहे. बघा सेल मेम्ब्रेन राहू दे. मी काय सांगाले की माझ्याकडे ही एक सेल मेम्ब्रेन आहे. काय आहे? ही सेल आहे. ही सेलची मेम्ब्रेन आहे. याला नाव काय म्हटलं? सेल मेम्ब्रेन. बघा 3 क्वेश्चन कशी बनतात. त्यानंतर माझ्याकडं ए मॉलिक्यूल आहे. ए हा मॉलिक्यूल आहे. त्यानंतर माझ्याकडे या ठिकाणी बी मॉलिक्यूल आहे. समजा या ठिकाणी बी मॉलिक्यूल आहे. ही जी मेम्ब्रेन जी आहे ही मेम्ब्रेन काय करते बघा की ए मॉलिक्यूलला आत येऊन देत नाही आहे, एंटर करून देत नाही आहे. पण बी मॉलिक्यूल सेल मेम्ब्रेन क्रॉस करतो. आता एक प्रश्न विचारला मी, म्हटलं की सेल मेम्ब्रेनमध्ये जो मॉलिक्यूल आहे ही मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही आहे. मी काय म्हटलं की मेम्ब्रेन ही क्रॉस करू शकत नाही आहे. बरोबर आहे. तर काय केलं मी बघा, समजा मी असं म्हटलं बघा हा जो मॉलिक्यूल आहे ही मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही, पण बी मात्र ही मेम्ब्रेन
क्रॉस करू शकतो. तर आता क्वेश्चन काय विचारतील बघा. तर पार्टिकल एसाठी एक क्वेश्चन त्यांनी विचारतील की पार्टिकल एसाठी या एसाठी सेल मेम्ब्रेन काय असणार, इम्परमेएबल. सेल मेम्ब्रेन आता असणार इम्परमेएबल, परवानगी देत नाही आहे, इम्परमेएबल, आत यायचं नाही. पण पार्टिकल बीसाठी सेल काय झाली मग, परमेएबल. परमेएबल म्हणजे परवानगी देत्या. ही दोन क्वेश्चन झालं. समजा तिसरा एक क्वेश्चन आपण या ठिकाणी टाकला, तर मी विचार केला की सेल मेम्ब्रेन पार्टिकल ए आणि बी साठी काय राहणार, ए आणि बी साठी. तर एला परवानगी देत नाही, बीला परवानगी देत्या. याचा अर्थ सिलेक्टिव्ह परमेएबल. काय ना सिलेक्शन झालंय, काय ना सिलेक्टिव्ह परमेएबल. 3 पॉईंटनं वेगवेगळे क्वेश्चन काय आलं इथं बनवू शकतात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट घेऊया आपण. तर काय आलं बघा, सेल मेम्ब्रेन इन्व्हॉल्व ॲक्टिव्ह पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आता तुम्हाला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट काय आहे हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. सेल मेम्ब्रेनमध्ये काय ना दोन प्रकारचं ट्रान्सपोर्ट आहे, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. तर काय होतं आहे की ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टला ATP लागतं, हे एवढे लक्षात ठेवा. इट नीड ATP कशासाठी, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्टला इट नॉट रिक्वायर ATPची गरज नाही. एवढा शब्द घेऊया आपण. बाय दिस मेथड मेंटेन ऑस्मोटिक प्रेशर इन सेल. काय केलं आहे बघा की प्रत्येक सेल जी आहे, ही जी सेल आहे ते स्वतःचं ऑस्मोटिक प्रेशर असते आणि हे ऑस्मोटिक प्रेशर हे मेंटेन करत असते विथ द हेल्प ऑफ वॉटर मॉलिक्यूल. की वॉटर मॉलिक्यूलला आत बाहेर करून आतलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते मेंटेन केले जाते. म्हणजे आलं का लक्षात, कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे मेंटेन केले जाते. द पॅसेज ऑफ सबस्टन्स अक्रॉस द मेम्ब्रेन ऑकर इन 3 मेथड. आता हे जे काही सबस्टन्स आहेत मेम्ब्रेनला 3 प्रकारे या ठिकाणी पास करतात. एक आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, जिथं आम्हाला नॉट रिक्वायर एनर्जी मीन्स ATP. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट नीड एनर्जी असं म्हणूया आपण. आणि बल्क ट्रान्सपोर्ट हे जरा सगळ्यात शेवटला आपण बघूया. बल्क ट्रान्सपोर्ट म्हणजे काय आहे ते आपण नंतर बघूया. हे इमेज आपल्याला लागणार आहे, आपण नंतर विचार करूया. आपण काय आले बघा इथं, समजा पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट इट इज अकॉर्डिंग टू कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, नॉट इन्व्हॉल्व एक्सपेंडिचर म्हणजे काय मुलांनो, खर्च. नॉट रिक्वायर एक्सपेंडिचर किंवा इन्व्हॉल्व एनर्जी म्हणजे आपण ATP. काय म्हटलं ते बघा की पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट हे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट प्रमाणे काम करते. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटचा अर्थ काय बघा, समजा माझ्याकडं 100 मॉलिक्यूल आहेत, पार्टिकल म्हणजे आपण आणि या साईडला माझ्याकडे काय आहे 10 मॉलिक्युल्स आहेत. तर काय म्हणणार, कॉन्सन्ट्रेशन कोणत्या साईडला जास्त आहे बघा. सर म्हणा इथं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं लो कॉन्सन्ट्रेशन आहे. तर पार्टिकल काय करणार, पार्टिकलची जी मुवमेंट जी आहे, हे जे पार्टिकल आहेत ते काय करणार की हाय कॉन्सन्ट्रेशनमधून लो कॉन्सन्ट्रेशनकडं मूव्ह करणार. हाय कॉन्सन्ट्रेशनमधून लो कॉन्सन्ट्रेशनकडे मूव्ह करणार. ह्याला म्हटलं ते बघा अकॉर्डिंग टू कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. बरोबर आहे, इकडे 100 आहेत तर काय होणार, इकडे 10 आहेत. 100कडनं जे मॉलिक्यूल आहेत ते 10कडे जाणार आणि दोन्हीकडे समान होणार. इकडे 50-50 एकदम इक्वलमध्ये यायचा प्रयत्न करणार. तर याला काय म्हटलं बघा, समजाले का बघा. डिफ्युजन, मूवमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम एरिया हाय कॉन्सन्ट्रेशन टू एरिया ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन.
ह्यालाच काय शब्द वापरला बघा, डिफ्युजन. आपण काय वापरू शकतोय, डिफ्युजनमध्ये काय होतंय, हाय कॉन्सन्ट्रेशन पार्टिकल काय करतात, लो कॉन्सन्ट्रेशनकडं मूव्ह करणे, याला आपण डिफ्युजन प्रोसेस म्हटलं जाते. त्यानंतर ह्यामध्ये काय दिले, डिफ्युजनमध्ये फॅसिलिटेड हे आहे सिंपल, बरोबर आहे, सिंपल डिफ्युजन. फॅसिलिटेड डिफ्युजनमध्ये काय व्हायला बघा, जर फॅसिलिटेड डिफ्युजनमध्ये गेला, इम्बल्डेड प्रोटीन ॲक्ट एज टनेल, टनेल म्हणजे बोगदा, चॅनल, होल, पार्टिकल अलाउ टू फॉल थ्रो, कॅरियर इन्व्हॉल्व बट ATP नॉट कंझ्युम. तर तुम्हाला माहिती आहे का बघा एक गोष्ट, ही आपण लिपिड सेल मेम्ब्रेनमध्ये लिपिडची बायलेअर बघतोय, ही लिपिडची बायलेअर होती, होतं बरं आहे. ही आहे बघा, ही सिंगल झाली, ही बाय झाली. आपण हे आहे हेड आहे आणि हे टेल आहे, एवढं माहिती आहे आम्हाला. हा काही आहे त्याचा हेड आहे आणि हा त्याचा टेल आहे. तर ह्यामध्ये काय होतं, काही प्रोटीन ह्यामध्ये ॲड केलं होतं बघा, 2 प्रकारचं. तर काय होतं, हे आत जे प्रोटीन होतं इंट्रान्सिक प्रोटीन आहे, आणि पेरिफेरलला जे होतं हे बाहेर हे आहे त्याला म्हटलं एक्स्ट्रान्सिक, एक्स्ट्रान्सिक, बरोबर आहे. हे जे इंटेग्रल जे प्रोटीन जे आहेत हेच काय करतात की कॅरियर प्रोटीन समान काम करतात. समजा एक डोंगर आहे, त्या डोंगराला पार करायचं असेल तर आपण त्याला कॅनल, बोगदा पाडतोय, बरोबर आहे. तशा पद्धतीनं हे काय करतात, हे कॅरियर प्रोटीनमधून काय करतात, जे मॉलिक्यूल आहेत ते आत बाहेर करतात. समजले का बघा. तर इथे काय सांगितलं बघा की फॅसिलिटेड डिफ्युजन, इम्बल्डेड प्रोटीन ॲक्ट ॲज अ टनल म्हणजे चॅनल, बोगदा, पार्टिकल अलाउ फॉल थ्रो बट कॅरियर प्रोटीन इन्व्हॉल्व म्हणजे गुंतलेले असणे किंवा समावेश असणे, बट ATP नॉट कंझ्युम. तर आता बघा की तुम्हाला 2 प्रकारे दिसायला लागलं. तर मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो प्रश्न, सांगताय मला बघा की काय वाले, एक मिनटं, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आपण काय करू, एक इमेज बघूया आपण. इथं काय आहे बघा की इथं आपल्याकडं समजा एक डार घेऊया, इथं एक दगड आहे. हे दगड काय करायचं आहे, जमिनीवर आणायचा आहे. काय करायचं आहे, हा जो दगड आहे तो काय होणार आहे की आम्हाला खाली आणायचं आहे, इथं पण आणायचं आहे, इथून इथं आणायचं आहे. तर आपल्याला एनर्जी लागणार काय नाही आहे, कारण ह्या स्टोनमध्ये जी पोटेन्शियल एनर्जी आहे, ज्याला पुश केला तर हा स्टोन इथं येऊ शकतोय, बरोबर आहे. मेला काय म्हणूया आपण, पॅसिव्ह, काय म्हणूया, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. मग ATP लागलं काय आहे, नॉट रिक्वायर, नो ATP और एनर्जी रिक्वायर. आता प्रॉब्लेम काय झाला बघा, हे तर समजलं. दुसरा पॉईंट होता की ही, एक मिनटं, आता काय झालं बघा की आपण या ठिकाणी बघा पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट समजलं, पण यामध्ये 2 आहेत की या ठिकाणी सिंपल डिफ्युजन आणि फॅसिलिटेड डिफ्युजन. सिंपल डिफ्युजन आणि फॅसिलिटेड हे काय आहे, ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये आम्हाला ATP लागत नाही. पण डिफरन्स काय आला बघा की डिफरन्स जर विचारला आपण, डिफ्युजन आणि फॅसिलिटेड ट्रान्सपोर्ट यांच्यामध्ये, दोघांच्यामध्ये तुम्ही फरक काय बघितला असेल तर डिफ्युजनमध्ये ATP, दोघांच्यामध्ये पण ATP लागणार नाही आहे, नो ATP. पण फॅसिलिटेडमध्ये जर भेटला तर तुम्हाला प्रोटीन कॅरियर पाहिजे, बरोबर, कॅरियर प्रोटीन पाहिजे. लक्षात मी काय म्हणाले बघा, एक मिनटं, ATPचं काम झालं. आता कॅरियर प्रोटीन कोणाला पाहिजे, इथं पाहिजे.
प्रोटीन, इथं कॅरियर प्रोटीनची गरज नाही. हा फरक आहे मुलांनो. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये दोन प्रकार आहे, सिम्पल डिफ्युजन आणि फॅसिलिटेड. दोन्ही पण काय करतात, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्यूल मूव्ह करतात. त्यामुळे तुम्हाला ATP एनर्जीची रिक्वायरमेंट नाही आहे. पण तुम्ही फॅसिलिटेड डिफ्युजनचा विचार केला तर काय केलं जातं की इथं प्रोटीन कॅरियरची रिक्वायरमेंट असत्या. हा क्वेश्चन विचारला जातोय. हा झाला आपला प्रश्न झाला आपला पॅसिव्ह. बघा सिम्पल डिफ्युजनमध्ये काय होते बघा की एक वॉटरमध्ये आम्ही काय घेतलं, एक सोल्यूट घेतला आहे. वॉटरमध्ये काय केलं आम्ही, एक सोल्यूट घेतलेला आहे आणि हा तर कारण वॉटरमध्ये मिक्स होतोय, थोड्या काळानं काय होते, इक्वली याचं डिस्ट्रीब्युशन होते. बघा दिसते का बघा तुम्हाला. तर पहिल्यांदा काय होतं, काही जे ब्ल्यू पार्टिकल आहेत सगळीकडे वॉटरचं, त्यामध्ये आम्ही एक सोल्यूट घातला आपण. हा सोल्यूट इथं आलेला आहे आणि या सोल्यूटने काय केलं, सगळीकडं इक्वली डिफ्युजन झालेलं आहे. म्हणजे काय होणार, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मुवमेंट काय आहे, लो कॉन्सन्ट्रेशन. इथं ATPची रिक्वायरमेंट नाही आहे, लक्षात ठेवा. आता एक दुसरी गोष्ट आहे बघा की आपल्या घरी जर बघितला की आपल्या घरी देवघरामध्ये सुंदर अशी अगरबत्ती असते, सुंदर म्हणजे त्याचा स्मेल असतोय आणि मन प्रसन्न होते. एक ठिकाणी हे जो काही स्मेल आहे, जो काही स्मोक आहे, संपूर्ण रूममध्ये पसरला जातोय. हे कसं होतंय, बरोबर आहे की आम्हाला माहीत आहे का बघा की हे जे मॉलिक्युल्स आहेत, या मॉलिक्यूलकडे एनर्जी कुठून येते. पहिला प्रश्न आहे. जे मॉलिक्यूल आपण बघतोय ना, हे मॉलिक्युल्स आहेत, यांच्याकडे एनर्जी कुठून येत्या, थर्मल एनर्जी. कुठून येत्या, तर काय येणार की ह्यांच्याकडे एनर्जी आली आहे मॉलिक्यूलकडनं, तर काय ना थर्मल एनर्जी म्हटलं जाते. की आम्हाला माहिती आहे की 0 केल्विन केमिस्ट्रीमध्ये असते, 0 केल्विनमध्ये जी आहे हीट आहे ती काय असणार आहे, ज्यावेळी टेम्परेचर असणार आहे -273 सेल्सिअसला, -273 सेल्सिअसला 0 केल्विन एनर्जी असते. एनर्जी किती असणार ही, 0. बरोबर आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की रूम टेम्परेचर किती असते, आपलं रूम टेम्परेचर सांगू शकताय, रूम टेम्परेचर किती आहे, 27 सेल्सिअस. बरोबर आहे की 0 केल्विनला काय म्हटलं तुम्ही, 0 केल्विनला तुम्ही काय म्हटलं, -273 सेल्सिअस म्हटलं होतं. आता वरनं 0वरनं किती आलं बघा, टेम्परेचर 27. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा की ॲप्रॉक्सिमेटली जर विचार केला तर 300, मी काय म्हणतोय 300 केल्विनमध्ये, 300 केल्विनमध्ये रूम टेम्परेचर आहे, 27. आता ही जी रूम टेम्परेचरमध्ये काय होणार, आज जे समोर उदबत्ती दिसायला अगरबत्तीचा जो स्मेल पसराला आहे तो रूम टेम्परेचरमुळं, आणि हे रूम टेम्परेचर आहे 27 सेल्सिअस. आणि त्यामुळे हे मॉलिक्यूल काय करणार, यांच्याकडे एनर्जी आल्या, थर्मल एनर्जी, आणि हे काय करणार, मूव्ह कराल्यात. आणि हे मॉलिक्यूल काय होल्यात, एकमेकांपासून धडकाल्यात आणि सर्व ठिकाणी इक्विलिब्रियममध्ये काय होणार, सगळीकडं समान या ठिकाणी पसरलं जाणार. आपल्याला माहिती आहे की एनर्जी कॅन बी ट्रान्सफर. बघा आपण एनर्जी क्रिएट करू शकत नाही, कॅनॉट डिस्ट्रॉय, बट ट्रान्सफर इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऊर्जा आपण तयार करू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही, परंतु एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये आपण ट्रान्सफर करू शकतोय. हे काय थर्मोडायनॅमिक्सचा नियम सांगतात. आता काय आलं बघा की हे जे मॉलिक्यूल आहे, एनर्जी आहे, इक्वली डिस्ट्रीब्युशन होतं आहे, म्हणून आपल्या रूममध्ये टोटली तुम्हाला गंध स्मेल दिसायला लागते. समजा एखादी व्यक्तीनं काय केलं, परफ्यूम लावून आला तर रूममध्ये संपूर्ण ठिकाणी तुम्हाला परफ्यूमचा स्मेल दिसणार. आलं लक्षात, ओके. चला ठीक आहे, पुढे घेऊ आपण. बघा तर काय आलं की इथं तुम्हाला बघितलं तर इथं दिसायला तुम्हाला हाय कॉन्सन्ट्रेशन, आणि इकडे काय आले, लो
कॉन्सन्ट्रेशन. मॉलिक्युलची मुवमेंट आहे आणि इक्वल ही काय करतात, सर्व ठिकाणी इक्वली काय करतात या ठिकाणी मूव्ह करलेत. आता प्रश्न येतो या ठिकाणी, व्हॉट डिटरमाइन द रेट ऑफ डिफ्युजन. डिफ्युजनचा रेट कोण ठरवतंय? बरोबर आहे, डिफ्युजनचा रेट कोण ठरवतंय? तर काय दिले बघा, एक ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे का बघा, एक मिनटं. चला पहिला काय केलं आहे, डिफ्युजन घेतलेलं आहे. तर डिटरमिन्स कोण करते बघा. फर्स्ट आहे द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, बिगर डिफरन्स बिटवीन टू साईड. मगाशी भेटलं, एका ठिकाणी 100 मॉलिक्युल्स आहेत, एका ठिकाणी 10 आहेत. तर काय होणार, हाय कॉन्सन्ट्रेशनमधून लो कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्यूल मूव्ह करणार. नेक्स्ट आहे, त्यानंतर काय दिले बघा, हाय टेम्परेचर गिव्ह मॉलिक्यूल और आयन मोर कायनेटिक. कायनेटिक म्हणजे गतिज ऊर्जा. तर काय दिले, मॉलिक्यूल मूव्ह अराउंड फास्टर सो डिफ्युजन फास्टर. जर तुम्ही टेम्परेचर दिला तर मॉलिक्यूल काय करणार, फास्ट मूव्ह करणार. समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं की घरी आपल्या ठिकाणी चहा बनवायचा आहे, तुम्हाला काय करायचे, चहा बनवायचा आहे. तर तुम्ही काय करणार, एक भांडे घेतला, पाणी ओतला, चहापूड, साखर थोडी टाकला, दूध टाकला आणि हे मिश्रण तुम्ही काय करताय बघा की आपल्या गॅसवर ठेवतोय. गॅस चालू करतोय आणि आपण त्याच्यावर ठेवलं आहे आणि गरम झाल्यानंतर थोड्या वेळानं हे सर्व मॉलिक्यूल एकमेकात मिक्स होतात आणि सुंदर असा चहा बनतोय. म्हणजे समजा चहाचं जे भांडं गॅसवर न ठेवता फ्रीजमध्ये ठेवला असता तर चहा बनायला 2 दिवस लागला असतं. बरोबर आहे, तिथं पण चहा बनला असता, नाही असं नाही, कारण मॉलिक्यूल मिक्स झाला असतं वॉटरमध्ये, पण वेळ जास्त लागला असता. पण इथं काय म्हटलं बघा, हाय टेम्परेचर गिव्ह मॉलिक्यूल आयन मोर कायनेटिक एनर्जी, मॉलिक्यूल मूव्ह अराउंड फास्ट. जर तुम्ही टेम्परेचर दिला तर डिफ्युजन काय होणार, फास्ट होणार. ओके. दुसरं आहे सरफेस, ग्रेटर सरफेस एरिया फास्टर डिफ्युजन, की जेवढा तुम्हाला पृष्ठभाग मिळणार आहे तेवढं बघा की काय होते बघा की समजा जमिनीवर पाणी सांडलं तर ते सरफेस जास्त असल्यामुळे ते पसरतंय आणि पाणी काय होणार, लगेच तिथनं या ठिकाणी डिफ्यूज होऊन जाते. आता इथं काय, वॉटर वेपर होऊन पाण्याची बाष्पीभवन होऊन निघून जाते. सरफेसचा पण संबंध येतोय. बरोबर आहे. द टाईप काय सांगितलं बघा, द टाईप ऑफ मॉलिक्यूल आयन डिफ्युजिंग, जे डिफ्युजनसाठी येणारे मॉलिक्यूल कोणत्या प्रकारचे आहेत याच्यावर पण अवलंबून आहे. लार्जर मॉलिक्यूल नीड मोर एनर्जी टू गेट देम टू मूव्ह सो दे टेंड टू डिफ्यूज मोर स्लोली. जर पार्टिकलची साईज मोठी असेल तर डिफ्युजन, समजा पाणी घेतलं आपण, एक ग्लास पाणी घेतलं आणि खडी साखर, शुगर क्यूब, खडी साखर आम्ही टाकली तर खडी साखर डिझॉल्व व्हायला विरघळण्यासाठी बराच वेळ लागणार. समजा आपण काय घेतलं, ग्लासभर पाणी घेतलं आणि त्यामध्ये पिट्टी साखर, शुगर आहे एकदम क्रश केली, बारीक केली तर टाकली, तर पाण्यामध्ये पिट्टी साखर काय करणार, जास्त फास्ट विरघळणार. त्याबरोबर अनेक दिले, नॉन पोलर मॉलिक्यूल डिफ्यूज मोर इझिली. जे नॉन पोलर मॉलिक्यूल जे आहेत ते काय करतात, इझिली डिझॉल्व होणार बिकॉज दे आर सोल्युबल इन नॉन पोलर जी फॉस्फोलिपिड टेल. ओके. तर इथे काय दिले बघा, फॅसिलिटेड डिफ्युजन. समोर जर बघितलं असेल तर आमच्याकडे दिसाले फॅसिलिटेड. आता हे ॲनिमेशन जे आहे काय होतं हे चालत नाही आहे. तर इथं तुम्हाला जो कलर दिसायला की अनेक असेल बघा, बघा हा जो दिसायला ना तुम्हाला, हा बघा हा आहे कॅरियर प्रोटीन. कॅरियर प्रोटीन काय दिसायला, कॅरियर प्रोटीन दिसायला. म्हणजे जरा साईज बारीक करूया. ओके. काय झालं, कॅरियर प्रोटीन दिसायला मला. ठीक आहे. नेक्स्ट घेऊ आपण, आता महत्त्वाचा झाला बघा दुसरा. आपण आतापर्यंत काय बघितलं, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आता बघायचं आम्हाला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टच्या जागी आपण एक 2 मिनटं बघूया आपण. हां, दुसरी स्लाईड घेऊया आपण, 1 मिनटं.
आता काय करायचं आहे, ह्यामध्ये इमेजमध्ये बघा, मी काय केलं की ह्या इमेजमध्ये आम्ही बघितलं की इथे एक मोठा स्टोन आहे, हा दगड आहे, स्टोन आहे, दगड म्हणूया स्टोन. हा काय करायचं आहे तुम्हाला, इथून इथं घेऊन जायचं आहे, वर न्यायचं आहे. काय करायचं तुम्हाला की इथून वर न्यायचं, वर. काय करणं सांगा, तुम्हाला एनर्जी लागणार की नाही, तुम्हाला एनर्जीची रिक्वायरमेंट आहे की नाही सांगा. एनर्जी ATP लागणार, बरोबर आहे. मग याचा अर्थ काय होणार, तुम्ही काय करताय की विरुद्ध निसर्गाच्या उलट काम करायला आहे. वरून दगड सोडताना एनर्जी लागली नाही तुम्हाला, ज्यावेळी वरून दगड सोडला ना तर त्यावेळी तुम्हाला एनर्जी लागली नाही आहे, बरोबर आहे. पण हाच दगड जो आहे तुम्हाला वर घेऊन जायचं असेल, निसर्गाच्या उलट काम करायचा प्रयत्न केला तर एनर्जी लागणार, लागणार की नाही बघा. बरं जाऊ दे की सकाळी जर आपण उठल्यानंतर काय होते की सकाळी सूर्योदय होते, बरोबर आहे. तर काय होते, सूर्योदय झाल्यामुळं की संपूर्ण प्रकाश पडला जातो. संध्याकाळी काय होते की सनसेट होतं आहे, बरोबर, सूर्य मावळतोय, अंधार पडतोय. हे काय आहे, निसर्गाचा नियम आहे. आता संध्याकाळी अंधार पडल्यानंतर आम्हाला काय पाहिजे, उजेड करायचा आहे, प्रकाश करायचा आहे. तर तुम्ही काय करताय, घरात जे लाईट आहे लाईटचा वापर करताय, बरोबर आहे की नाही. बल्ब लावतोय, त्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागतोय की नाही, एनर्जी लागते. निसर्गाच्या उलटं काम जर केला तर तुम्हाला एनर्जी खर्च करावी लागणार. वरून हा दगड आहे, खाली आणण्यासाठी हा निसर्गाच्या नियमानुसार आणला तर एनर्जी लागणार नव्हती. पण हाच दगड तुम्हाला वर घेऊन जायचा असेल तर एनर्जी लागणार. आणि जर एनर्जी लागणार म्हणजे इथं काय आहे, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, याला म्हणतोय आपण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. थोडं समजलं असेल माझ्या मते, ठीक आहे. समजावून घ्यायचा प्रयत्न करूया आपण. हां, कुठं बघ्या, आलं बघा, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टला दुसरा एक शब्द वापरला आहे आपण, काय म्हटलं बघा, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टला अप हिल. अप बघा, मगाशी काय केलं, समजा इथून दगड खाली आणायचं असेल तर काय म्हणणार, डाऊन, डाऊन हिल ट्रान्सपोर्ट. म्हणजेच काय झालं, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. यालाच काय म्हणूया आपण, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आता उलटं काम करायचं आहे. समजा आपल्याला ह्या काय करायचं, हा दगड आहे ते वर न्यायचं आहे. काय ना वर उपर म्हणजे काय होणार, अप, अप हिल ट्रान्सपोर्ट. ओके, म्हणजे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टला आपण अप हिल ट्रान्सपोर्ट म्हणतोय किंवा पंप एनर्जी. आता इथं काय होणार बघा की एनर्जी निडेड, इथे एनर्जी निडेड टू मूव्ह पार्टिकल. पार्टिकल आता किंवा समजा आपण मगाचं घेऊया, इथं काय आहेत 100 मॉलिक्यूल आहेत, इथं काय आहेत 10 मॉलिक्युल्स आहेत. इथं काय राहणार, मग तुम्ही म्हणणार इथं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं काय आहे हाय कॉन्सन्ट्रेशन. ह्या साईडला काय आहे लो कॉन्सन्ट्रेशन आहे. आता काय करणार, हे जे मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्यूल काय करणार, काय करायचं आहे, लो कॉन्सन्ट्रेशनमधून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे न्यायचे विरुद्ध दिशेनं. ऑलरेडी इथे 10 मॉलिक्यूल आहेत, हे 10 मॉलिक्यूलच 100 मॉलिक्यूलकडे जायचं आहे. म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. बघा काय म्हटले, काय होणार, पार्टिकल मूव बिकॉज इट्स अगेन्स्ट, अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, विरुद्ध कॉन्सन्ट्रेशन काय होतं, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. मग आता उलटं म्हटल्यावर लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. अगेन्स्टचा अर्थ काय आहे, विरुद्ध. आपण काय करतोय, नियमाच्या विरुद्ध, निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध काम करत असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, एनर्जी खर्च करावी लागणार. समजलं का बघा. ओके, बघा काय दिले, बाय हेल्प ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. बघा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, अपहिल ट्रान्सपोर्ट म्हणतोय, एनर्जी निडेड टू मूव्ह पार्टिकल बिकॉज इट इज अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, विरुद्ध. बाय द हेल्प ऑफ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम सेल मेंटेन इट्स आयोनिक बॅलेन्स. सेल काय करते, आपला जो आयन बॅलन्स आहे काय करते, समजा सोडियम पोटॅशियम जे आहे यांचा बॅलन्स कंटिन्यू ठेवायचा आहे, कमी करून द्यायचं नाही आहे.
तर मेंटेन करणार. आणि यासाठी कॅरियर प्रोटीन इन्व्हॉल्व आहे, लक्षात ठेवा. मागच्या वेळी तुम्ही बघितला पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये फॅसिलेटेडमध्ये कॅरियर प्रोटीन पाहिजे होतं, पण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये कॅरियर प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे. समजा जो दगड होता ना तो हातानं वर जाणार नाही, ते टोपलीमध्ये ठेवलं आणि टोपलीला काय केलं, वर दोरी बांधून आम्ही खेचलं, म्हणजे आम्हाला काय येणार, कॅरियर प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे. कॅरियर प्रोटीन इम्बल्डेड प्रोटीन चेंज इन शेप, ओपन क्लोज पॅसेस अक्रॉस. बघा की सेल मेम्ब्रेनच्या आत जे इंटेग्रल प्रोटीन आहे, इंट्रान्सिक प्रोटीन आहे, हेच कॅरियर प्रोटीन आहे. हे आपला आकार कमी जास्त करू शकतात किंवा त्याचबरोबर जे पोर आहे ओपन किंवा क्लोज करू शकतात. आणि हे प्रोटीन काय केलं आहे, लिपिडच्या मेम्ब्रेनमध्ये काय आहे ते डुबलेलं आहे, इम्बल्डेड आहे. इम्बल्डेड म्हणजे डुबणे. हां, बघा बहुतेक इथं एक ॲनिमेशन दिसाले, बघा दिसते का, बघा काय दिसते बघा, एक मिनटं बघा, बघा तर काय दिसायला बघा तुम्हाला की हे आहे कॅरियर प्रोटीन आहेत. हे काय आहे, कॅरियर प्रोटीन. कॅरियर प्रोटीन हे कॅरियर प्रोटीन आहे, हा कॅरियर प्रोटीन आहे. आणि यामधून काय व्हायला आहेत बघा की जे मॉलिक्यूल आहेत बघा, हे मॉलिक्यूल आत बाहेर करायला आहेत. जसं बघा हे मॉलिक्यूल काय करतात, आत बाहेर करतात. आणि जी दिसायला नाही मेम्ब्रेन दिसायला बघा तुम्हाला, आपण सारखं मी काढतोय बघा, ही दिसते मला लिपिडची बायलेअर. सगळं समजून घ्या सेल मेम्ब्रेन नेमकं काय चाललंय या. एवढं जर समजलं तर एनसीओ सोडण्यात काही मजा अलगच आहे. चला ठीक आहे, समजलं का. कॅरियर प्रोटीन हे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये पण पाहिजे आणि फॅसिलेटेड ट्रान्सपोर्टमध्ये पण पाहिजे, बरोबर. सिम्पल डिफ्युजनमध्ये याची गरज नाही. हां, तर या बघा समजा आपण विचार केला, आता आपल्याला बराचसा पॉईंट समजला. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मला सांगू शकताय की ATP कोणत्या ट्रान्सपोर्टमध्ये पाहिजे, कमेंट करा. ऑप्शन आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचं दोन प्रकार म्हणू शकतो आपण. कुठला आहे, सिम्पल डिफ्युजन, काय म्हणू शकतो, सिम्पल डिफ्युजन आणि फॅसिलेटेड डिफ्युजन. मला सांगा प्रोटीन कॅरियरची रिक्वायरमेंट कोणत्या ठिकाणी आहे, तर काय ना फॅसिलिटेड ट्रान्सपोर्ट बरोबर ॲक्टिव्हमध्ये. बघा माझ्याकडे एक बघा काय दिसाले बघा की मी तुम्हाला या ठिकाणी एक फंडा सांगतो, एक माझ्याकडे आलेला एक नवीन फंडा सांगतो तुम्हाला. ज्या लोकांना सेल समजत नसेल ना तर मी सांगितलं समजेल. मी काय करतो, एक इमेज काढतो. हे माझ्याकडे सेल आहे, जरा मोठे मोठे काढतो, हे सेल आहे. हे सर्व काय आहेत, सेल आहेत. ओके, आता सेलच्या तुम्हाला माहिती आहे ह्याच्यात काय असते, सायटोप्लाझम. काय म्हणणार, सायटोप्लाझम, बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला बघा की दोन सेलच्या मध्ये काही गॅप दिसायला आहे काय, इंट्रासेल्युलर स्पेस. एंटर म्हणजे दोन सेलच्या मध्ये आहे काय, त्याला काय म्हणणार आपण, काय म्हणणार, टिश्यू फ्लुइड. काय म्हणतो आपण, टिश्यू फ्लुइड, बरोबर आहे. म्हणजे काय झालं, ही जी मुवमेंट आहे मगापासून आपण म्हणतोय की मुवमेंट कशी व्हाल्या की सेलमधून सायटोप्लाझममधून काही जे कंटेन आहे हे टिश्यू फ्लुइडमध्ये जातात आणि टिश्यू फ्लुइडमधून काही कंटेन सायटोप्लाझममध्ये येतात. बस हे बघायचं आहे आणि हेच तुम्हाला ह्या ॲनिमेशनमध्ये दिसतात, बरोबर आहे. बघूया आपण, बघा बघा चालेल तुम्हाला, बघा दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे. दिसत नाही आहे ना, बघा हे काय आहे, एक्स्ट्रा सेल्युलर, EXTRA, एक्स्ट्रा
सेल्युलर फ्लूइड. आणि हा काय आहे, सायटोसोल. इथे दिले बघा, दिसायला काय, सायटोसोल म्हणजे काय आहे, सायटोप्लाझम. बघा हे काही आयन्स आहेत, आतून बाहेर जातात, काही आयन्स काय तर बाहेरून आत येतात, आणि हीच मुवमेंट आहे. आणि ही बाजूला जे दिसते ना तुम्हाला, हे बघा, ही कलर आहे, ही लिपिड आहे बघा, लिपिडची बायलेअर, लिपिडची बायलेअर दिसायला काय. हे ॲनिमेशन काय करते, एकदम सुंदर असं तुम्हाला समजावून सांगते. ठीक आहे. किती आहे बघा. ठीक आहे, पुढे घेऊ आपण. तर सोडियम पोटॅशियम पंप काय आहे आपण जरा नंतर बघूया आपण, की सोडियम पोटॅशियम पंप काय काम करतो जरा बघूया. जर जागा आहे तर आपण प्रयत्न करूया. सोडियम पोटॅशियम पंप काय केलं ते आता समजलं तुम्हाला. ही सेल आहे, हां ही सेल आहे, सेलच्या आत, आणि हे काय आहे सायटोप्लाझम, आणि बाहेरचा भाग म्हणजे काय होणार, टिश्यू फ्लूइड. ह्याला म्हणूया आपण टिश्यू फ्लूइड. आणि आत काय आहे, सायटोप्लाझम. आता काय होते की जे मॉलिक्युल्स आहेत, काही मॉलिक्युल्स आहेत, काय करायचे आहेत बघा. सोडियम पंप काय करतोय की 3 सोडियम बाहेर, 3 सोडियम बाहेर, सायटोप्लाझममधून 3 सोडियम बाहेर जातात, आणि बाहेरून काय केलं जाते बघा की 2 पोटॅशियम आत आणतात, 2 पोटॅशियम आत. म्हणजे याचा अर्थ बाहेर तुम्हाला एक प्लस चार्ज राहते. सोडियम आणि पोटॅशियम दोन्ही प्लसच आहेत, परंतु एक प्लस जास्त राहतोय बाहेर, कुठं, सेल मेम्ब्रेनच्या बाहेर, आणि आत कमी व्हायला आहे. आणि असं कंटिन्यू झाल्यामुळं की सेल मेम्ब्रेनच्यामध्ये एक टेन्शन तयार होते. म्हणजे आपण याचा नर्व सेलच्या वेळी याचा विचार करूया आपण. जी मॉलिक्यूल जी हे काय दिसायला बघा की आमच्याकडे ही आहे सेल मेम्ब्रेन. हां ही मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन. हां लिपिडची बायलेअर आहे, आणि आत काय आहे, हे जे प्रोटीन कॅरियर आहेत, हे प्रोटीन कॅरियर आहेत, प्रोटीन कॅरियर. आता मॉलिक्यूलची मुवमेंट बघा तर की इथं काय होते, एकच मॉलिक्यूल, एकच प्रकारचा मॉलिक्यूल आला आहे, त्याला म्हणूया आपण युनिपोर्ट. बरोबर. इथं पण आता इथं मात्र काय झालं की 2 वेगवेगळं 2 डिफरंट मॉलिक्यूल आत आल्यात इंटर करल्यात. ह्याला म्हटलं सिम पार्ट. आणि शेवटच्यामध्ये अँटीपोर्टमध्ये काय झालं की एक मॉलिक्यूल आत येतोय आणि एक मॉलिक्यूल बाहेर जातोय, त्याला म्हणते अँटी म्हणजे विरुद्ध, अपोजिट. ठीक आहे. प्लांट फिजिओलॉजीमध्ये हा सगळा जो भाग आहे की प्लांट वॉटर रिलेशनमध्ये आम्हाला पाहायचं आहे. तर काय दिले बघा की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टचं एक्झाम्पल आहे, ॲक्टिव्ह बेस्ट एक्झाम्पल आहे. काय दिले, सोडियम पोटॅशियम पंप. सोडियम पोटॅशियम पंप काय करते, मेंटेन कॉन्सन्ट्रेशन फॉर सोडियम अँड पोटॅशियम, युटिलाइज हायड्रोलिसिस ऑफ ATP. ह्यासाठी आम्ही ATP खर्च करतोय की सेलच्या आत किती सोडियम पाहिजे, किती पोटॅशियम पाहिजे, सोडियमचा स्टोअर केला जातोय. बरोबर आहे. पोटॅशियम काही बाहेर केले जाते, आणि ह्या पद्धतीचं काय दिले बघा, इट इज द अँटीपोर्टर. क्वेश्चन विचारला गेला आहे की सोडियम पोटॅशियम पंपमध्ये काय झाले बघा की अँटीपोर्टर, एक मॉलिक्यूल आत आहे, सोडियम बाहेर चालला आहे, पोटॅशियम सेलच्या आत येतोय, म्हणजे काय होणार, अँटीपोर्टर. बघा सोडियम पोटॅशियममध्ये काय काम व्हाले की समजा ही काय आहे की सेल मेम्ब्रेन आहे की 3 सोडियम इथून बाहेर चालले, बाहेर टिश्यू फ्लूइडमध्ये, काय म्हणूया आपण टिश्यू फ्लूइडमध्ये बाहेर चालल्या. बाहेरून काय होतात, 2 पोटॅशियम आत येतात सायटोसोलमध्ये, सायटोप्लाझममध्ये. आणि ह्यासाठी तुम्हाला ATP खर्च करावी लागणार आहे, ATP खर्च करावी लागणार आहे. ठीक आहे. आपण इथं प्लस चार्ज कायम वाढत जाणार आहे, मेम्ब्रेनच्या बाहेर कायम प्लस वाढत जाणार. आणि एक वेळ असं होणार की रस्सी खेच असते, रस्सी खेच जी 2 मुलं रस्सी खेच खेळतात माहिती आहे का तुम्हाला, तशा पद्धतीने इथं टेन्शन तयार होणार.
आता काय दिलं बघा की इम्पॉर्टंट पॉईंट आहे सोडियम, मगाचं सोडियम पोटॅशियम पंप 3 सोडियम ट्रान्सपोर्ट आउटसाइड फ्रॉम सेल, बरोबर आहे. 2 पोटॅशियम एंटर, 2 पोटॅशियम आयन काय आत येणार. सोडियम पोटॅशियम पंप IMP इलेक्ट्रोजेनिक पंप, MCQ म्हणून विचारला जातोय, इलेक्ट्रोजेनिक पंप. पोटॅशियम हायड्रोजन पंप प्रेझेंट इन गार्ड सेल, ज्यावेळी आपण प्लांटमध्ये बघणार आहोत स्टोमॅटा, त्या स्टोमॅटामध्ये तुम्हाला हा पण क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर आहे बल्क. आता बल्क म्हणजे प्रचंड म्हणूया, बल्क ट्रान्सपोर्टमध्ये काय होते बघा. तर काय झालं की इंडो, एक टर्मॉलॉजी आहे, इंडो म्हणजे इनसाइड. त्यानंतर एक शब्द येतो एक्झो म्हणजे आउटसाइड, पॉईंट लिहून घ्या. मिझो, आता इथे जागा लिहाय नाही मला. मिझो मीन्स इन बिटवीन, दोघांच्या मध्ये, इन बिटवीन. ओके. तर काय आले की इंडोसायटोसिसमध्ये काय झालं बघा की इंडोसायटोसिसमध्ये इंडोसायटोसिस देअर अपटेक मॅक्रोचा अर्थ लार्ज पार्टिकल आणि मायक्रोचा अर्थ आहे स्मॉल पार्टिकल. तर काय केलं ते मॅक्रो मॉलिक्यूल जे आहे अपटेक केले जाते आणि यामध्ये 2 प्रकार दाखवले. फायगोसायटोसिस बघा, फायगोसायटोसिस, पिनोसायटोसिस. फायगोसायटोसिस टेक अप सॉलिड फूड पार्टिकल सेल इटिंग, ही टर्म सांगितली होती मिकनॉफ. त्यानंतर पिनोसाइट टेक अप लिक्विड फूड मटेरियल, टर्म सांगितली पिनोसाठी लिव्हिस. बघा फायगोसायटोसिसचा अर्थ काय बघा. फायगोसायटोसिस म्हणजे आपली जी बॉडी आहे, बॉडीमध्ये जे डेड सेल आहेत, जे डेड सेल असेल किंवा पायथोजन असेल, बॅक्टेरिया वगैरे डेड झालेल्या, त्या इंगल्प केले जातात आणि ह्या नेचरला काय म्हणतो आपण फायगोसायटोसिस. आणि फायगोसायटिस कोण आहे, WBC मस्ट सेल. हे काय आहेत की हे डेडना काय केलं, इंगल्प केलं जाते, म्हणून इथनं शब्द आला आहे बघा फायगोसायटोसिस, शब्द लक्षात. मग काय होणार, सॉलिडला घेतलं तर फायगो, लिक्विडला घेतलं तर पिनो. दोन्ही पॉईंटला लिव्हिस आणि मेकनिफ, बरोबर आहे. तर काय दिसायला बघा की बोथ, काय सांगितलं बघा, बोथ फायगोसायटिक पिनोसायटिक टुगेदर इंडोसायटोसिस, बरोबर आहे. तर इथं काय दिसायला बघा, इथं ॲनिमेशन चालत नाही आहे की इथे एक फूड पार्टिकल आहे आणि हा कोण आहे, अमिबा आहे, बरोबर आहे. तर हा काय करला, हे फूड पार्टिकल इंगल्प करतोय बघा, आत घेतोय. किंवा ॲनिमेटेड बघूया आपण, हो काय दिसायला बघा की आपल्याकडे या ठिकाणी एक अमिबा दिसतोय आम्हाला. हा समजा अमिबा लिहितो, हे त्याचं काय आहे, फूड आहे. आणि फूडला कसं इंगल्प केलं बघा, ह्याला म्हटलं इंडो. आणि बाहेर सोडा असले तर एक्झो, असं का बघा, दिसते ना तुम्हाला. ओके. आता हे जे एक्झो म्हणजे काय ना की इथं जे ॲनिमेशन आहे हे काय करत, मूव करत नाही बघा. एक्झो म्हणजे बाहेर, आउटसाईड. हे जे ब्ल्यू जे पार्टिकल आहे हे काय होणार आहेत, बाहेर जाणार आहे, आउटसाईड. हे काय होते, जे आहे या ठिकाणी ॲनिमेशन वर्क करत नाही आहे. हे आहे सेल मेम्ब्रेन, इथून पार्टिकल काय करणार, मूव करणार आहेत. तर यांना टर्मॉलॉजी काय वापरले बघा की बोथ, काय सांगितले, बोथ एक्झो इंडो टुगेदर नोन ॲज बल्क. सुरुवातीला आलं. तर आतापर्यंत काय काय समजलं रिकॉल करूया. आम्हाला सर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, हे पण जरा सर ब्रॉडली करूया. हां, लास्ट पॉईंट आहे.
बरोबर आहे. तर आम्ही काय केलं, सुरुवातीला रिकॉल करूया आपण, रिकॉल सगळा भाग. पहिला आपण बघितलं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, रिकॉल करूया, चालतंय. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होणार, रिक्वायर ATP, ATP नीड म्हणूया आपण, गरज आहे. कॅरियर प्रोटीन पण आहे, रिक्वायर. प्रोटीन. दुसरं आपण घेऊया की पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. मी घेतलं आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. तर इथे काय होणार, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये दोन भाग आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये सिंपल डिफ्युजन, बरोबर आहे. आणि दुसरं आहे फॅसिलिटेड. आता माझ्याकडे जागा कमी आहे तरीसुद्धा मी प्रयत्न करतोय. दुसरं आहे फॅसिलिटेड, काय म्हणूया आपण, फॅसिलिटेड. ट्रान्सपोर्ट. आता पॉईंट काय काय आलं बघा, जर तुम्ही बारीक लक्ष दिला तर काय होते बघा, की ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि बल्क ट्रान्सपोर्ट समजलं. इंडो आणि एक्झो टुगेदर आपण काय म्हटलं, बल्क म्हटलं. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये अपोजिट काय करतोय की अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या विरुद्ध दिशेने काम करतोय, म्हणून ATP पाहिजे. आणि पॅसिव्हमध्ये काय करताय, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्यूल काय करतात, मूव्ह करतात, म्हणून एनर्जी लागणार नाही. परंतु फॅसिलिटेडमध्ये ATP लागत नाही, पण तो कॅरियर प्रोटीन लागणार. बस आजच्या लेक्चरमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं होतं. आणि सगळी क्वेश्चन ही या लेवलची येणार. बघा, तुम्ही समजून घ्या, प्रयत्न करा. वेगळा काय करा, तुम्ही MCQ बुक घ्या आणि त्यामध्ये तुम्ही चेक करून बघा, तुम्हाला सुटणार 10 पैकी 6 तर प्रश्न ह्या लेवलचे असेल तर तुम्हाला येणारच आहेत. ठीक आहे, बघा आता. आणि लास्ट होता बल्कचं. आता सांगितलं तुम्ही काय केलं बघा, की बोथ एक्झो इंडो टुगेदर बल्क ट्रान्सपोर्ट. इंडोसायटोसिस आर नॉट ऑब्झर्व इन प्लांट बिकॉज प्लांट हॅव सेल वॉल. बरोबर आहे, सेल वॉल काय आहे, नॉन लिव्हिंग आहे, आणि त्यामुळं तुम्हाला इंडोसायटोसिस पाहायला मिळणार नाही. ओके, बरोबर आहे. तर इथं काय होते बघा, आपलं या ठिकाणी लेक्चर काय होते, कंप्लीट होतं आहे. जर मुलांनो लेक्चर जर आवडत असेल, आपले जे स्टुडंट आहे SAMI, तर सर्वांनी काय करा, आपला जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल आणि चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील. जो कापर्यंत आपण ऑफलाईन चालू होत नाही तो कापर्यंत आपल्याला व्हिडिओ लेक्चरची आपल्याला रिक्वायरमेंट आहे. ओके, ज्यावेळी ऑफलाईन चालू होईल क्लासमध्ये तर त्यावेळी आपण स्टॉप करू शकतो. ओके, ठीक आहे. टेक केअर, बाय.